तर मंडळी ही असत रानबोरा आणि आता ही मस्तपैकी पिकली आहेत, कच्ची असलेली दाखवते तुमका। ज्याचो फोटो मी पोस्ट केलेले आणि त्याका भरपूर लोकांनी भरपूर कमेंट केलेल्यानी आणि मग अपेक्षित पण नव्हता की हे काय एवढे प्रतिसाद मिळत, तर त्याच्यामुळे मी ठरवलंय की पिकल्यानंतर पण ती तुमका दाखवेन। तर आधी कच्ची दाखवते, परत ज्यांनी फोटो बघितलेली नसतात कच्ची असताना ही बघा, ही अशी हिरवी असतात, ही कच्ची झाली, ही पूर्ण पिकली आहे आणि ना इतकी व्यवस्थित मस्त तयार झाली आहे। तर म्हणजे ह्या बोराच्या झाडात एका काटे आहेत भरपूर आणि अशी लांबट लांबट पानं असतात। बऱ्याच जणांची काय काय शंका होते ही की तोरणं आहेत काय, तर तोरणा नाही, तोरणा वेगळी असतात, हसोळी वेगळी असतात। ही बोरा असतात जे का आम्ही कोकणात आमच्याकडे कुडाळात सिंधुदुर्गात आम्ही साधी बोरा म्हणतो, रानबोरा। आणि एवढी होती मस्त, माका मोह होता सगळीच काढीन, मस्त पिकली आहेत काळी बोर। आणि झाड तुम्ही बघू शकताच, ते का काटे असलेला असा झाडा आणि भरपूर भरपूरच असत। तिकडे दाखव, सगळी झाडं ही बोराचीच होत। तर ही रानबोरा जे का आम्ही म्हणतो आणि चवी कशी असते सांगते। आतमध्ये जास्त मऊ फळ नसता, मस्त आंबट गोड असता, आतमध्ये घट्ट बी असता, ही बघा दिसता ना क्लिअर। त्याच्यामुळे त्याच्यातून खूप काय मिळतं असं नाही, पण जा काय थोडासा फळ खाऊ मिळतं ना, त्याची चव एवढी सुंदर आहे। आणि हो रानमेवा असा कोकणातलो, कोकणातलो रानमेवा म्हणतंय, पण ह्याच्यात जे कमेंट होते ना ते मी लिहून आणले। म्हणजे इतकी नावं माका कळली आहेत ती माझ्या लक्षात रावली नसती, मग मी लिहून आणले ती तुमका सांगते। तर मंडळी जे का रानबोरा असं आम्ही म्हणतो ते का किती नावा माका मिळाले ते तुमका मी वाचून दाखवते बघा। म्हणजे बऱ्याच लोकांनी वेगवेगळीकडनं, म्हणजे किती जणांनी तो फोटो बघितल्याने तो बघा। कोल्हापूर चंदगड दुंडगे गाव, ते म्हणतात धामण असं म्हणतात आमच्याकडे, धामणाच्या झाडाक धामणा लागली असं। यवतमाळमध्ये यरोनी म्हणतात, यरोनी हा शब्द खूप जणांनी सांगितला आणि बऱ्याच जणांनी। ठाणे आणि ठाण्यातील काही तालुक्यांमध्ये चिखली म्हणतात। गोव्यात कनेरा म्हणून प्रसिद्ध असत, गोव्यातलो पण हे शब्द खूप फेमस होतो, बऱ्याच जणांनी कमेंट केल्यानी। विदर्भ साईडच्या माणसांनी पण कमेंट केल्यानी तिथे खडक चोपडी असं म्हणतात। आगरी भाषेत चनबोरा पण फेमस आहे, कारण भरपूर जवळजवळ ना 250 तरी कमेंट होते, त्याच्यात ही नावं रिपीट झालेली आहेत। मराठवाड्यामध्ये ना येरमुला म्हणतात, गंगाखेड परभणीतनं एक माणूस सांगतात की येरमुन असा म्हणतो, कर्जतमध्ये कनूरला, नवी मुंबईमध्ये चोपूर्णा पण दोघा ठिकाणी कमेंट केलेली। आजरा कोल्हापूरवाले म्हणतात आम्ही एका कस्तुळी म्हणतो। तर ज्यांनी ठिकाणाचा उल्लेख करूक नाही अशी 3 नावं असतात, घोटणा, घोमार किंवा घोमरा आणि कागुनी अशी 3 नावं। आणि जे का आम्ही म्हणतो रानबोरा, म्हणजे जवळजवळ मला वाटतं ही 13-14 नावं माका इथे कळलेली असतात। म्हणजे सोशल मीडिया हे फोटो पोस्ट करणं ह्याच्यातलं ह्यो एक खूप चांगली गोष्ट असा की आपल्या ज्ञानात भरपूर भर पडता। जे का आम्ही बोरा म्हणतो ते का इतकी नावं असतील असं माका वाटलेलं नाही, तर त्याच्यासाठी ह्यो सगळं घाट घातले की बाबा दाखवूया। आणि ज्यांका खाऊक शक्य नाही असा मिळणार नाही, आणि आमच्या कोकणात देवा आमच्याकडे भरपूर असतात, तुम्ही बघितलं आता। आणि आता ही मी खातलंय। माहिती एवढी एका पोस्टच्या माध्यमातून माका मिळालेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय। ती तुमका आवडली असेल तर ह्या व्हिडिओक लाईक शेअर नक्की करा, कारण त्या व्हिडिओच्या कमेंट लोकांनी सगळ्यांनी वाचलेच असतील असं नाही, पण ह्यो व्हिडिओ जे भरपूर जण बघतील तर त्या सगळ्यांका ही सगळी माहिती मिळतली असं, म्हणून नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा छान छान माहितीसाठी पूर्ण ब्रह्म फॉलो करत राहा।